नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्लेटोच्या साम्यवादाच्या सिद्धांताविषयीची चर्चा करणार आहोत। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण प्लेटोच्या न्यायाच्या सिद्धांताविषयीची चर्चा केली। ती करत असतानाच आपण एका गोष्टीचा उल्लेख केला की प्लेटोनं न्याय सिद्धांत हा कशासाठी सांगितला होता। त्याचं कारण असं होतं की प्लेटो एका आदर्श राज्याची निर्मिती करू इच्छित होता। आपल्या गुरुला झालेली जी काही शिक्षा होती, देहदंडाची शिक्षा झालेली होती, त्या देहदंडाच्या शिक्षेचा परिणाम म्हणून प्लेटो एका आदर्श राज्याचा शोध घेत होता आणि एका आदर्श राज्याची इमारत कोणत्या आधारावर उभी करता येईल याविषयीचे काही सिद्धांत किंवा तत्त्व तो शोधून काढू इच्छित होता। ते काढत असताना रिपब्लिक नावाचा जो ग्रंथ त्यानं लिहिला, त्या ग्रंथामध्ये प्लेटोनं न्याय सिद्धांताबद्दलची चर्चा केली। न्याय सिद्धांताची चर्चा करताना आपण बघितलेलं आहे की न्याय कसा निर्माण करावा। तत्कालीन कालखंडामध्ये न्यायाच्या असणाऱ्या ज्या काही प्रचलित व्याख्या होत्या, त्या न्यायाच्या व्याख्यांचं खंडन प्लेटोनं केलं आणि खंडनानंतर आपल्या कल्पनेमध्ये न्यायाची संकल्पना सांगितली। ती सांगत असताना त्यानं समाजाच्या पुनर्रचनेचा विचार मांडला। समाजाची अशा पद्धतीनं पुनर्रचना करावी की ज्या पुनर्रचित समाजामध्ये कोणत्याही एका वर्गाचा दुसऱ्या वर्गातील लोकांच्या कामामध्ये हस्तक्षेप होणार नाही आणि याशिवाय लोक प्रामाणिकपणे आणि कर्तव्यनिष्ठतेनं आपलं कर्तव्य पार पाडतील, अशा पद्धतीची भूमिका घेऊन प्लेटोनं एका वेगळ्या प्रकारच्या सामाजिक रचनेचं वर्णन केलेलं आहे। ते करत असताना प्लेटोनं 3 प्रकारची वर्गरचना सांगितली आणि तिन्ही उत्पादक वर्ग, सैनिक वर्ग आणि शासक वर्ग या तिन्ही वर्गातील लोकांना आपापली ठरवून दिलेली कामं त्यांनी करावीत। म्हणजे एक नैतिक स्वरूपाचा समाज निर्माण झाला की त्यानंतर मात्र एक न्याय व्यवस्था निर्माण होईल असा विश्वास प्लेटोला वाटतो। म्हणजे आदर्श राज्याच्या निर्मितीसाठी एका नैतिकतेवर आधारित समाजाची निर्मिती ही प्लेटोला आवश्यक वाटत होती। परंतु एवढ्यावरच आदर्श राज्याची इमारत उभी राहील अशा पद्धतीचा प्लेटोलाही विश्वास नव्हता। प्लेटो असं म्हणतो की कितीही नीतिमान समाजाची निर्मिती आपण केली तरी देखील माणसाला मोहाला बळी पाडणाऱ्या अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या गोष्टींमुळे माणूस आपल्या कर्तव्यापासून दूर जाऊ शकतो किंवा आपली कर्तव्ये विसरून भ्रष्ट मार्गाचा अवलंब करू शकतो। आणि त्यामुळे त्यानं साम्यवादाच्या सिद्धांताचं वर्णन केलं की साम्यवादामध्ये एकतर बंधनं असतात। आजही आपण आधुनिक स्वरूपाचा जो साम्यवाद बघतो, त्या आधुनिक स्वरूपाच्या साम्यवादामध्ये देखील प्लेटोनं आधुनिक स्वरूपाच्या साम्यवादामध्ये बंधनांची व्यवस्था आहे। आर्थिक स्वरूपाचे अधिकार आपल्याला दिले जात नाहीत किंवा आर्थिक बंधनं आपल्यावर लादली जातात आणि राष्ट्रीयकरणावर किंवा राज्याच्या मालकीवर अधिक भर साम्यवादामध्ये दिला जातो। प्लेटोनंही आपल्या साम्यवादामध्ये बंधनं घातली, परंतु ही बंधनं कोणासाठी आणि कोणत्या प्रकारची बंधनं हा वेगळा भाग मात्र प्लेटोनं आपल्या साम्यवादामध्ये सांगितलेला आपल्याला दिसून येतो। ज्या रिपब्लिक नावाच्या ग्रंथामध्ये प्लेटोनं आपला साम्यवाद मांडला, तो साम्यवाद हा आदर्श राज्याची इमारत उभी करण्यासाठी प्लेटोला एक महत्त्वाचा आधार वाटत होता की ज्या साम्यवादामध्ये प्लेटोनं राज्यकर्त्यांची नैतिकता आणि कर्तव्यनिष्ठता असली पाहिजे किंवा अशा कर्तव्यनिष्ठ असणाऱ्या आणि नैतिक असणाऱ्या राज्यकर्त्यांची निर्मिती झाली पाहिजे, अशा स्वरूपाची मांडणी आपल्या त्या साम्यवादाच्या सिद्धांतामध्ये केलेली आहे। म्हणजे राज्यकर्ता हा नैतिक आणि कर्तव्यनिष्ठ असावा आणि तो निर्माण झाला पाहिजे, यासाठी साम्यवादाची व्यवस्था त्यानं सांगितली। राज्यकर्त्यांनी आपली कर्तव्य प्रामाणिकपणानं पार पाडली पाहिजेत, राज्यकर्त्यांनी कोणत्याही मोहाला बळी पडू नये आणि म्हणून त्यासाठी कोणत्या स्वरूपाची बंधनं त्यांच्यावर घातली पाहिजेत, त्या बंधनांचा उल्लेख प्लेटोनं आपल्या साम्यवादाच्या सिद्धांतामध्ये केलेला आहे। मग प्रश्न असा आहे की हा साम्यवाद कोणासाठी असावा। ज्या समाजामधल्या 3 वर्गांचा उल्लेख प्लेटोनं केला होता, त्या तिन्ही वर्गातील लोकांवर ही साम्यवादामधली बंधनं असावीत का, तर प्लेटोनं मात्र या बाबतीत थोडासा वेगळी भूमिका घेतलेली आहे की समाजामध्ये उत्पादक वर्ग, सैनिक वर्ग आणि शासक वर्ग यापैकी उत्पादक वर्गांसाठी साम्यवाद हा बंधनकारक असणार नाही, परंतु सैनिक वर्ग आणि शासक वर्गासाठी मात्र साम्यवादाची व्यवस्था प्लेटोनं आपल्या रिपब्लिकमध्ये सांगितलेली आहे। उत्पादक वर्गासाठी न सांगता फक्त राज्याचं पालन करणारा वर्ग म्हणून सैनिक वर्ग आणि शासक वर्ग या दोघांकडे तो बघतो। त्या दोन्ही वर्गाचा उल्लेख त्यानं पालक वर्ग असा केला। या पालक वर्गातील लोकांसाठी साम्यवादाची व्यवस्था ही प्लेटोनं सांगितलेली आहे। आणि मग या लोकांसाठी किंवा या वर्गातील लोकांसाठी जो साम्यवाद प्लेटोनं सांगितला, तो साम्यवाद हा आधुनिक साम्यवादापेक्षा थोडासा वेगळा आहे। यापूर्वी आपण उल्लेख केला की आधुनिक साम्यवादामध्ये आर्थिक बंधनं घातलेली आहेत, पण प्लेटोनं मात्र पालक वर्गातील लोकांवर जी बंधनं घातली आहेत ती बंधनं 2 प्रकारची असतील। ती बंधनं घालत असताना देखील त्यानं शोध घेतला की पालक वर्गातील लोक हे आपल्या कर्तव्यापासून दूर जाऊ नयेत, प्रामाणिकपणाने त्यांनी आपली कर्तव्यनिष्ठता दाखवली पाहिजे, त्यामुळं ती कोणत्याही मोहाला बळी पडता कामा नाहीत। आणि म्हणून अशा गोष्टींचा त्यानं शोध घेतला की माणसाला
मोहाला बळी पडणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत त्या गोष्टींचा शोध घेतल्यानंतर प्लेटो असं म्हणतो की संपत्ती आणि कुटुंब ह्या दोन गोष्टी अशा आहेत की ज्या माणसाला आपल्या कर्तव्यापासून दूर घेऊन जाऊ शकतात, किंवा ह्या दोन्ही गोष्टींच्या मोहामुळं माणूस हा आपल्या कर्तव्यापासून दूर जाऊ शकतो आणि त्यामुळे ही दोन बंधनं पालक वर्गातील लोकांवर घातली पाहिजेत. याचा अर्थ असा की प्लेटोनं संपत्ती आणि कुटुंब ह्या दोन्ही गोष्टींचा अधिकार हा पालक वर्गातील लोकांसाठी नाकारलेला आहे. म्हणजे याचा अर्थ प्लेटोचा साम्यवाद हा शासनकर्ते आणि सैनिक वर्ग या दोघांसाठी आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की या दोन वर्गातील लोकांवर बंधनं कोणती असावीत, एक तर संपत्तीचं बंधन आणि दुसरं कुटुंबाचं बंधन असलं पाहिजे. खरं तर आता ही दोन्ही स्वरूपाच्या गोष्टी ज्या प्लेटोनं सांगितल्या त्या गोष्टींमधूनच प्लेटोचे साम्यवादाचे दोन प्रकार पुढे आले. पहिला प्रकार संपत्तीचा साम्यवाद आणि दुसरा प्रकार हा कुटुंबाचा साम्यवाद आहे. संपत्ती ही पालक वर्गातील लोकांना संपत्ती बाळगण्याचा अधिकार असू नये किंवा त्यांना संपत्ती मिळवण्याचा अधिकार असू नये, म्हणजे सैनिक वर्ग आणि शासक वर्गातील लोकांना आर्थिक स्वरूपाचे अधिकार असता कामा नयेत अशा स्वरूपाची मांडणी त्यानं आपल्या साम्यवादाच्या सिद्धांतामध्ये केली. तो असं म्हणतो की तो संपत्ती जी माणसाला अनिवार्य गरज म्हणून आज आपण ज्या संपत्तीचा उल्लेख करतो त्या संपत्तीचा अधिकार देखील त्यानं या पालक वर्गातील लोकांसाठी नाकारलेला आहे. त्याचं कारण असं आहे की संपत्तीचा साम्यवाद सांगत असताना प्लेटोनं दोन आधारावर हा संपत्तीचा साम्यवाद सांगितलेला आहे. किंवा पालक वर्गातील लोकांना संपत्ती मिळवण्याचा अधिकार असू नये हे सांगत असताना त्यानं दोन आधारावर त्यानं सांगितलेलं आहे. एक पहिला आधार असा आहे की मानसशास्त्रीय आधार आणि दुसरा आधार हा राजकीय स्वरूपाचा आधार आहे. माणसाचं मानसशास्त्र प्लेटोनं ओळखलेलं होतं किंवा त्याचा अभ्यास केलेला होता आणि तो असं म्हणतो की माणसाकडे कितीही प्रकारची संपत्ती जर जमा झाली तर माणसाची प्रवृत्ती अशी आहे की त्याला त्यापेक्षा देखील अधिकाधिक संपत्ती मिळवावीशी वाटते. म्हणजे संपत्तीच्या लालसेपोटी कितीही तत्त्वज्ञानी व्यक्ती असला, कितीही शिक्षित व्यक्ती असला किंवा कितीही कर्तव्यावर ठाम असणारा व्यक्ती असला तरी देखील असा कर्तव्यनिष्ठ आणि स्वतःच्या विचारावर ठाम असणारा व्यक्ती देखील संपत्तीच्या मोहाला बळी पडून भ्रष्ट मार्गाचा अवलंब करू शकतो. आणि अशा गोष्टींमुळं राज्यकर्ता वर्ग आपली जबाबदारी विसरून वाईट मार्गाचा अवलंब करू शकतो किंवा संपत्तीच्या मोहजालामध्ये तो अडकून पडू शकतो. आणि त्यामुळं परिणामी एका आदर्श राज्याच्या निर्मितीचं स्वप्न हे आपलं भंग होऊ शकतं. आणि म्हणून प्लेटोनं या मानसशास्त्रीय आधारावर राज्यकर्त्या वर्गातील लोकांना संपत्तीचा अधिकार हा नाकारलेला आहे. म्हणजे संपत्ती मिळवण्याचा अधिकार या लोकांना असू नये, सैनिक आणि शासक वर्गातील लोकांना संपत्ती मिळवण्याचा अधिकार असू नये असं त्यानं सांगितलेलं आहे. म्हणजे कितीही दृढ निश्चय मनुष्य असला तरी देखील संपत्तीच्या मोहाला बळी पडू शकतो आणि त्यामुळं आपल्या कर्तव्यापासून हे लोक दूर जाऊ शकतील. पालक वर्गातील लोक जर आपल्या कर्तव्यापासून दूर गेली तर अशा वेळेस ही बाब आदर्श राज्यासाठी परवडणारी नाही. या आधारावर त्यानं संपत्तीचा साम्यवाद हा पालक वर्गातील लोकांसाठी म्हणजे सैनिक आणि शासक वर्गातील लोकांसाठी सांगितलेला आहे. दुसरा आधार त्यानं असा सांगितला की राजकीय आधार. राजकीय आधारांच्या बाबतीमध्ये तो असं म्हणतो की जेव्हा एकाच व्यक्तीकडं संपत्तीचा आणि सत्तेचा दोन्ही अधिकार मिळतात, म्हणजे राजकीय अधिकार आणि आर्थिक स्वरूपाचे अधिकार जेव्हा एकाच व्यक्तीकडे एकाच वेळेस मिळतात त्यावेळेस ती व्यक्ती लवकर आपल्या कर्तव्यापासून दूर जाऊ शकते किंवा भ्रष्ट मार्गाचा अवलंब करत असते. आणि त्यामुळे त्यानं असं सांगितलं की हे आर्थिक हितसंबंधाच्या दृष्टिकोनातून हा संपत्तीचा अधिकार पालक वर्गातील लोकांना नाकारला पाहिजे. या अधिकाराची किंवा या जो आधार राजकीय आधार त्यानं सांगितला की जेव्हा एकाच व्यक्तीकडं संपत्तीचा अधिकार आणि सत्तेचा अधिकार मिळतो तेव्हा त्या व्यक्ती भ्रष्ट बनतात. ही गोष्ट प्लेटोने इसवी सन पूर्व कालखंडामध्ये जरी सांगितलेली असली तरी देखील या गोष्टीची जाणीव आजही आपल्याला वेळोवेळी होताना दिसते की जेव्हा राज्यकर्ते हे सत्ताधारी बनतात तेव्हा अचानक त्यांच्या संपत्तीमध्ये वाढ होताना जी आपण बघतो ह्या गोष्टीची पूर्वकल्पना ही प्लेटोला आलेली होती. आणि त्यामुळेच प्लेटो असं म्हणतो की हे लोक आपली संपत्ती आपल्या अधिकारांचा दुरुपयोग करून अधिकाधिक मोठ्या प्रमाणामध्ये वाढवतील, जी गोष्ट आदर्श राज्यासाठी योग्य ठरणार नाही. आणि त्यामुळं या दोन आधारावर मानसशास्त्रीय आधार आणि राजकीय आधार या दोन आधारावर प्लेटोनं सैनिक आणि शासक वर्गातील लोकांना संपत्ती मिळवण्याचा अधिकार देऊ नये अशा स्वरूपाची भूमिका रिपब्लिक नावाच्या ग्रंथामध्ये त्यानं मांडलेली आहे. त्या पुढचा जो एक साम्यवादाचा प्रकार त्यानं सांगितला तो म्हणजे स्त्रियांचा साम्यवाद किंवा कुटुंबाचा साम्यवाद. आता खरं तर ही स्थिती म्हणजे कुटुंब करून राहण्याचा अधिकार हा पालक वर्गातील लोकांना असू नये अशा स्वरूपाची भूमिका त्याने रिपब्लिक नावाच्या ग्रंथामध्ये घेतली. कारण तो असं म्हणतो की कुटुंब ही अशी बाब आहे की जी माणसाला गरजांच्या मोहामध्ये अडकून ठेवते. कुटुंबाची कोणतीही गरज ही पूर्ण होत नाही. एक गरज पूर्ण झाली की कुटुंबाच्या गरजा ह्या वाढत जातात, दुसरी निर्माण होते. आणि त्यामुळं कुटुंब या मोहजालामध्ये व्यक्ती अडकून पडू नये
की ज्या व्यक्तीवर राज्याची पूर्णपणे संरक्षणाची आणि राज्याच्या विकासाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, त्या पालक वर्गातील लोक जर कुटुंबाच्या मोहामध्ये अडकून पडले तर अशा वेळेस आदर्श राज्यासाठी त्यांच्याकडून जी काही कामं करून घ्यावयाची आहे ती होणार नाहीत किंवा त्यांच्याकडून कर्तव्य व्यवस्थितपणानं किंवा प्रामाणिकपणानं ती पार पाडली जाणार नाहीत. या आधारावर त्यानं संपत्तीच्या साम्यवादाबरोबरच स्त्रियांचा साम्यवाद देखील पालकवर्गातील लोकांसाठी सांगितलेला आहे. आता खरं तर ही स्थिती माणसाच्या नैसर्गिक गरजांच्या विरुद्ध आपल्याला वाटते की कुटुंब करून राहणं ही माणसाची नैसर्गिक गरज आहे. त्यामुळं असं असताना देखील प्लेटोनं राज्यकर्त्यांवर आणि ज्यांच्यावर समाजाच्या पालकत्वाची जबाबदारी आहे त्या वर्गातील लोकांवर मात्र ही बंधनं घातलेली आपल्याला दिसून येतात. म्हणजे स्त्रियांचा साम्यवाद किंवा कुटुंबाचा साम्यवाद किंवा त्याला विवाह करून न राहण्याचा किंवा विवाह करण्याचा अधिकार देऊ नये अशा स्वरूपाची भूमिका प्लेटोने या स्त्रियांच्या साम्यवादात किंवा कुटुंबाच्या साम्यवादामध्ये घेतलेली आहे. ती घेत असताना देखील प्लेटोची त्या पाठीमागची भूमिका ही वेगळ्या प्रकारची होती. बरोबर ती कुटुंबाचा अधिकार नाकारणं ही बाब आपल्याला अनुचित स्वरूपाची वाटत असली तरी देखील प्लेटोनं जे आधार त्यासाठी सांगितले ते आधार आदर्श राज्याच्या निर्मितीसाठी उपयुक्त ठरतील असा विश्वास प्लेटोला त्या कालखंडामध्ये वाटत होता आणि त्या विश्वासाच्या आधारावरच प्लेटोनं पालकवर्गातील लोकांसाठी विवाह करून राहण्याचा अधिकार देऊ नये अशी भूमिका घेतलेली आहे. त्या संदर्भात आधार सांगत असताना तो असं म्हणतो की शासक वर्गातील लोकांना कुटुंबाच्या मोहापासून दूर ठेवण्यासाठी आपण स्त्रियांचा साम्यवाद किंवा कुटुंबाचा साम्यवाद आपण ठेवला पाहिजे. कारण कुटुंब ही अशी बाब आहे की ज्यामध्ये जिव्हाळा असतो, प्रेम असतं, परस्परांबद्दल आपुलकी असते आणि त्यामुळं कुटुंब ही गरजा निर्माण करणारी एक संस्था म्हणून त्या संस्थेकडे तो बघतो. त्यामुळे कुटुंबाची कोणतीही गरज पूर्ण होत नाही आणि त्यामुळं कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्याच्या कार्यात व्यक्ती आपल्या कर्तव्यापासून दूर जाईल किंवा त्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्याच्या नावाखाली भ्रष्टाचाराला तो बळी पडेल किंवा संपत्तीच्या मोहाला तो बळी पडेल आणि ते होऊ नये यासाठी कुटुंबाचा साम्यवाद पालकवर्गातील लोकांसाठी असला पाहिजे. दुसरा आधार त्यांना सांगितला की त्या तत्कालीन कालखंडामध्ये असणारी जी काय कुटुंब संस्था होती ती कुटुंब संस्था बंदिस्त स्वरूपाची होती. स्त्रियांना कोणत्याही स्वरूपाचे अधिकार दिले जात नव्हते. स्त्रियांना घराच्या बाहेर पडण्याचा अधिकार नव्हता, शिक्षणाचा अधिकार नव्हता आणि त्याचबरोबर स्त्रियांना सामाजिक कार्यांमध्ये देखील मुक्तपणानं वाव मिळेल अशा स्वरूपाची व्यवस्था ही त्या कालखंडामध्ये नव्हती आणि त्यामुळं प्लेटोनं स्त्रियांना या कुटुंब संस्थेच्या बंधनांमधून मुक्त करण्यासाठी तो असं म्हणतो की कुटुंब संस्थाच आपण बंद केली पाहिजे ही भूमिका त्यानं घेतलेली आहे. त्या कालखंडामध्ये बंदिस्त असणारी कुटुंब संस्था त्या बंदिस्त असणाऱ्या कुटुंब संस्थेमधून स्त्रियांना बाहेर काढण्यासाठी प्लेटोनं कुटुंबाचा साम्यवाद किंवा स्त्रियांचा साम्यवाद हा सांगितलेला आहे. याशिवाय तिसरा एक आधार त्याला सांगितला की सुदृढ आणि निरोगी पिढीच्या निर्मितीसाठी देखील कुटुंबाचा साम्यवाद आवश्यक आहे. कारण तत्कालीन कालखंडामध्ये असणारी जी काही विवाह संस्था होती ही विवाह संस्था प्लेटोला असं वाटतं की एका सुदृढ आणि निरोगी पिढीच्या निर्मितीसाठी उपयुक्त असणारी विवाह संस्था नव्हती. त्याचं कारण असतो सांगतो की कुटुंब संस्थेमध्ये ज्या विवाहाच्या जोड्या ठरवल्या जायच्या त्या विसंगत स्वरूपाच्या जोड्या ठरवल्या जायच्या आणि त्यामुळं त्यातून निर्माण होणारी जी काही संतती होती ती संतती ही आदर्श राज्यासाठी आवश्यक असणारी जी सुदृढ पिढी गरजेची होती ती सुदृढ पिढी त्यातून निर्माण होत नव्हती आणि त्यामुळं प्लेटोने इथे एक वेगळ्या प्रकारचा उपाय सुचवला की पालक वर्गातील लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि त्याचबरोबर आदर्श राज्यासाठी एक चांगली पिढी घडवण्यासाठी विवाहात करण्याचा अधिकार असू नये परंतु तात्पुरत्या जोड्या ठरवून एक चांगल्या प्रकारची संतती कशा पद्धतीने निर्माण करता येईल याविषयी तसा अधिकार हा पालकवर्गातील लोकांना दिला पाहिजे आणि त्यातून जी संतती जन्माला येईल त्या संततीचा पूर्ण संगोपन हे राज्याच्या नियंत्रणाखाली व्हावं. जन्मापासून ते अगदी आयुष्याच्या शेवटपर्यंत त्या बालकांची पूर्णपणे निगा किंवा काळजी ही राज्यानं घेतली पाहिजे अशा स्वरूपाची मांडणी त्यानं प्लेटोनं आपल्या कुटुंबाच्या साम्यवादामध्ये केलेली आहे. आणि मग ही जी निर्माण झालेली पिढी आहे ही पिढी राजगृहामध्ये वाढेल, राजगृहामध्ये शिक्षण घेतलं जाईल आणि त्यामुळे एकदा जन्मदात्यांनी म्हणजे तात्पुरत्या विवाहाच्या जोड्या ठरवल्यानंतर किंवा तात्पुरत्या संतती निर्माण करण्यासाठीच्या जोड्या ठरवल्यानंतर संतती जेव्हा निर्माण होईल त्यानंतर त्या पिढीला किंवा त्या नवीन संततीला हे राज्याच्या राजगृहामध्ये ठेवायचं आणि त्यानंतर त्याला जन्म देणारे मातापिता हे विभक्त होऊन आपल्या कार्यामध्ये पुन्हा ते मग्न होतील. पण जेव्हा काल पुढे जाईल तेव्हा पुढच्या काळामध्ये आपण जन्म दिलेल्या बालकाचा परिचय हा त्या मातापित्यांना असणार नाही व आपल्याला जन्म दिलेल्या आईवडिलांचा परिचय हा त्या बालकाला असणार नाही. त्यामुळं सगळेच आईवडील किंवा सगळेच जन्म देणारे मातापिता सगळ्याच बालकांकडे आपलं मूल म्हणून बघतील आणि सगळेच मुलं या समाजातल्या सगळ्याच ज्येष्ठांकडं किंवा स्त्री पुरुषांकडे आपले मातापिता म्हणून बघतील. अशा स्वरूपाचा एक
बंधुभाव किंवा आपुलकीची भावना ही या कुटुंबाच्या साम्यवादामधून निर्माण होऊ शकेल असा विश्वास प्लेटोला वाटतो. ही एक आंतरराष्ट्रीय बंधुत्वाची भावना या अशा प्रकारच्या वेगळ्या प्रकारच्या संतती निर्माण करण्याच्या प्रक्रियेमधून येईल असा विश्वास प्लेटोला वाटत असल्यामुळं मग प्लेटोनं या कुटुंबाच्या साम्यवादाचं वर्णन हे इथं केलेलं आपल्याला दिसून येतं. प्लेटोनं सांगितलेला जो काही साम्यवाद आहे हा साम्यवाद खऱ्या अर्थानं फक्त एकाच गोष्टीसाठी सांगितला, तो म्हणजे की राज्यकर्ता वर्ग किंवा पालक वर्ग हाच आपल्या कर्तव्यापासून दूर जाऊ नये आणि त्याला दूर घेऊन जाणाऱ्या ज्या बाबी आहेत त्या बाबींचा किंवा त्या मोहाला बळी पडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींमध्ये त्यानं संपत्ती आणि कुटुंबाचा उल्लेख केला आणि या दोन्ही गोष्टींपासून अलिप्त ठेवण्याचं काम हे पालक वर्गातील लोकांना प्लेटोनं केलेलं आहे. पालक वर्गातील लोक कुटुंब आणि संपत्तीपासून अलिप्त राहतील, त्यांना कुटुंबाचाही अधिकार असणार नाही आणि संपत्ती मिळवण्याचाही अधिकार असणार नाही. तेव्हा त्यांच्या उदरनिर्वाहाचा जो प्रश्न निर्माण होईल त्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये देखील प्लेटोनं उत्तरं दिली की प्लेटो असं म्हणतो की पालक वर्गातील लोकांनी राजगृहामध्ये राहावं, राजगृहामध्येच आपली खाण्यापिण्याची व्यवस्था केली जाईल आणि त्याच ठिकाणी पूर्ण वेळ राज्याच्या कार्यासाठी दिल्यामुळं राज्याची कार्य देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं पूर्ण होतील अशी भूमिका प्लेटोनं आपल्या साम्यवादामध्ये घेतलेली आहे. दुसरा प्रश्न निर्माण झाला होता की जर विवाह करून राहण्याचा अधिकार नसेल तर संतती आदर्श राज्यासाठी कशी निर्माण होईल, त्याचंही उत्तर प्लेटोनं दिलं की एकतर त्यामुळं तात्पुरत्या जोड्या ठरवाव्यात, त्यातून आदर्श राज्यासाठी आवश्यक असणारी संतती निर्माण केली जाईल. म्हणजे एकतर त्या ज्या जोड्या आपण ठरवणार आहोत त्या योग्य त्या जोड्या ठरवल्यामुळं संतती देखील आदर्श राज्यासाठी आवश्यक असणारी आणि सुदृढ आणि निरोगी संतती निर्माण होईल असा विश्वास प्लेटोला त्या ठिकाणी वाटत होता आणि म्हणून प्लेटोनं या दोन्ही प्रकारच्या साम्यवादाचं वर्णन आपल्या आदर्श राज्यासाठी आवश्यक असल्याचं सांगितलेलं आहे. आता हा जो प्लेटोनं सांगितलेला साम्यवाद आहे हा दोन्ही प्रकारचे साम्यवाद अनेकांच्या टीकेचे धनी ठरलेले आहे. प्लेटोच्या साम्यवादावर खऱ्या अर्थानं जी टीका केली जाते त्या टीकेमध्ये प्लेटोनं माणसाच्या नैसर्गिक गरजांकडे दुर्लक्ष केलेलं आहे. माणूस म्हणून जन्म घेतल्यानंतर जगण्याचा जेव्हा अधिकार माणसाला मिळतो तेव्हा जगण्यासाठी ज्या उत्पादनाची गरज माणसाला असते किंवा ज्या संपत्तीची गरज माणसाला असते ती संपत्ती हिरावून घेण्याचं काम हे प्लेटोनं केलेलं आहे. दुसरी गोष्ट माणसाची नैसर्गिक गरज ही कुटुंब आहे. कुटुंबामध्येच माणसाची सुरुवात होते. त्या कुटुंबापासून देखील माणसाला दूर घेऊन जाण्याचं काम प्लेटोनं केलं आहे. त्यामुळे नैसर्गिक गरजांपासून माणसाला वेगळं करण्याचं काम जे प्लेटोनं केलं आहे त्यामुळं प्लेटोचा साम्यवाद हा चुकीचा साम्यवाद म्हणून देखील या साम्यवादावर टीका केली आहे. प्लेटोचा असणारा जो शिष्य आहे अरिस्टॉटल, त्या अरिस्टॉटलनं देखील संपत्तीच्या साम्यवादावर टीका केली, कारण संपत्तीच्या अधिकाराचं समर्थन हे अरिस्टॉटलनं पुढे केलेलं आहे. तो असं म्हणतो की प्लेटोनं संपत्ती हा जो माणसाचा नैसर्गिक अधिकार आहे किंवा जो आवश्यक अधिकार आहे त्या अधिकारापासूनच माणसाला वंचित केलं आहे. आणि त्या संपत्तीचा अधिकार नाकारून आदर्श राज्याची निर्मिती कशी करता येईल अशा स्वरूपाचा प्रश्न देखील अरिस्टॉटलनं उपस्थित केलेला आहे. म्हणजे ज्या माणसाच्या नैसर्गिक गरजा आहेत त्या नैसर्गिक गरजांना डावलून आदर्श राज्याची इमारत कशी उभी करता येईल अशा स्वरूपाचा एक आक्षेप प्लेटोच्या साम्यवादावर घेतला जातो. पण प्लेटोच्या साम्यवादावर काहीही आक्षेप घेतले जात असले तरी देखील प्लेटोनं किंवा प्लेटोच्या साम्यवादामध्ये सांगितलेल्या गोष्टी ह्या कितीही अव्यावहारिक वाटत असल्या तरी देखील किंवा वास्तवात आणता न येण्यासारख्या जरी वाटत असल्या तरी देखील प्लेटोनं साम्यवाद सांगण्याच्या पाठीमागची जी भूमिका प्लेटोची होती किंवा जी भावना प्लेटोची होती ती भावना मात्र अतिशय महत्त्वाची आहे की राज्यकर्ता वर्ग हा जर आपल्या कर्तव्यापासून दूर गेला किंवा मोहाला जर बळी पडला तर त्यामुळं राज्याचं किती नुकसान होऊ शकतं याविषयीची कल्पना ही वर्तमान परिस्थितीमध्ये आपल्याला आलेली दिसते. वर्तमान कालखंडामध्ये आपण संपत्तीचा अधिकार हा हिरावून घेतलेला नाही किंवा काढून घेतलेला नाही, परंतु प्रत्येक राज्यकर्त्या वर्गातील लोकांना किंवा निवडणुकीला उभं राहणाऱ्या लोकांना आपण संपत्तीचं विवरण भरून देण्याची सक्ती घातलेली आहे. संपत्तीमध्ये उत्तरोत्तर जी आपली वाढ होत जाते ती वाढ कोणत्या मार्गाने झाली, विधायक मार्गाने झाली की अनैतिक मार्गाने झाली याविषयीचं विवरण देखील आपण निवडणुकीला अर्ज करताना किंवा निवडणुकीला उभं राहत असताना घेतो. याचा अर्थ संपत्तीच्या अधिकारावर आपण मर्यादा घातलेली आहे. याशिवाय दुसरी गोष्ट आपण संपत्तीचा अधिकार काढून घेतला नाही, परंतु संपत्तीच्या अधिकारावर मर्यादा घातल्या की एका मर्यादेपर्यंत तुम्हाला संपत्ती मिळवण्याचा अधिकार असेल, पण त्यापेक्षा पुढे जर संपत्ती तुम्ही मिळवला तर त्या पुढच्या संपत्तीवर शासनाला कर भरावा लागतो. म्हणजे संपत्तीचा अधिकार काढून घेतला नाही, परंतु संपत्तीच्या अधिकारावर मर्यादा घालण्याचं काम आपण केलं.
कुटुंब संस्थेचा अधिकार प्लेटोने नाकारला, आपण कुटुंब संस्थेचा अधिकार नाकारलेला नाही, कुटुंब संस्थेचा अधिकार आपण काढून घेतला नाही, परंतु कुटुंब मर्यादित करण्याची भूमिका आज आपण घेतली आणि त्यामुळं प्लेटोनं सांगितलेला साम्यवाद, संपत्ती आणि कुटुंबाचा साम्यवाद हे दोन्ही अव्यावहारिक आहेत असं आपल्याला म्हणता येणार नाही. म्हणजे प्लेटोनं सांगितल्या पद्धतीने पूर्णतः जरी आपल्याला अस्तित्वात आणता येत नसली तरी देखील काही आंशिक प्रमाणामध्ये मात्र आपण प्लेटोच्या साम्यवादाच्या सिद्धांताचं अनुकरण आजही केलेलं आपल्याला दिसून येतं आणि त्यामुळं म्हणजे ह्या प्लेटोच्या साम्यवादाचं आंशिक अनुकरण का होईना, परंतु एका चांगल्या राज्याच्या निर्मितीसाठी आपण ह्या गोष्टी निर्माण केल्या आणि प्लेटोचीही तीच भूमिका होती की अशा स्वरूपाच्या जर मर्यादा आपण घातल्या तर एक चांगल्या प्रकारचे राज्यकर्ते इथं निर्माण होतील किंवा राज्यकर्त्यांकडून देखील कर्तव्यनिष्ठता पाळली जाईल, प्रामाणिकपणाने ती काम करतील किंवा राज्यकर्ते हे मोहाला बळी पडणार नाही, भ्रष्टाचाराला आळा बसेल, अशा प्रकारची भूमिका घेऊन प्लेटोनं थोडासा अवास्तव स्वरूपाचा का होईना किंवा अव्यावहारिक स्वरूपाच्या काही मर्यादा का होईना, परंतु राज्यकर्त्या किंवा पालकवर्गातील लोकांवर घालण्याचं धाडस हे इसवी सन पूर्व कालखंडामध्ये दाखवलेलं होतं आणि त्यामुळं प्लेटोचा साम्यवादावर कितीही टीका झालेल्या असल्या तरी देखील प्लेटोच्या साम्यवादाचं महत्त्व हे कमी होताना आपल्याला दिसत नाही किंवा ते कमी झालेलं आहे असं देखील आपल्याला म्हणता येत नाही. धन्यवाद.